नमस्कार मित्रांनो, माऊली लँडमार्कतर्फे माऊली चंद्रकांत झांबरे. अगोदर मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की 15 मिनिटं वेबिनार व्हायला लेट झालं. काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे लेट झालं. आजचा विषय आहे गुंठेवारी प्लॉट विरुद्ध एने प्लॉट. विरुद्ध वगैरे शब्द नाही आहे, पण गुंठेवारी प्लॉट काय आणि एने प्लॉट काय आहे हे लोकांना कळायला पाहिजे. त्याला सोलापूरमध्ये बरीच चर्चा चालू आहे. गुंठेवारी प्लॉट ते चालू आहे विषय, म्हणजे सोलापूरमध्ये खूप याचं 8 दिवस झाले चर्चा चालू आहे. पण लोकांना समज गैरसमज अजून पण लोक कन्फ्युजन मध्ये. नेमकं गुंठेवारीमध्ये प्लॉट घेतलेले ग्राहक म्हणा, नवीन गुंठेवारी प्लॉट घेणारे लोक म्हणा, त्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये समज गैरसमज त्यामध्ये खूप आहे. त्यासाठी आम्हाला असं वाटलं की आम्ही प्रत्येक वेळेस एक विषय नवीन विषय घेऊन सोलापूरकरांसाठी येतोच एक विषय घेत. आता हे आमचं लाईव्ह तिसरे वेबिनार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून नेहमी तुमच्यासोबत असतो सोलापूरकरांच्या. आज असाच विषय घेऊन मी आलो. विषय खूप महत्त्वाचा आहे, गांभीर्य आहे. त्यामुळे हा विषय आम्हाला घ्यावा वाटला. गुंठेवारी प्लॉट म्हणजे काय आणि एने प्लॉट म्हणजे काय. मित्रांनो, आपण हा उद्देश काय होता की प्लॉट म्हणजे आपलं स्वप्न असतं, घर असतं. घर म्हणजे एक आपलं आयुष्याचं सर्व आपण एकत्र केलेले पैसे आपल्या पोटाला मारून आपण एकत्र करून पैसे उभारून तो प्लॉट घेऊन आपलं आयुष्य संसार आपल्या त्या घरामध्ये आपण घालत असतो. त्या घराच्या स्वप्नामध्ये आपण अडकलो, फसवणूक झाली आपली, तर आपण आयुष्यामधनं उद्ध्वस्त तर होऊच, पण मानसिक त्रास एवढा होईल की त्यामधून माणूस पण संपेल. त्याच्यामुळे हा विषय जेवढा सोपा पण नाही आहे, म्हणजे विषय महत्वाचा पण आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं त्याबद्दल गैरसमज समज त्यासाठी हे वेबिनारचा अट्टाच घेतला आणि वेबिनार आम्ही आयोजित केला. त्यामध्ये आमच्या माऊली सर्व टेक्निकल टीम, सर्व मार्केटिंग सेलचे आमचे टीम, त्यांनी सर्वांनी ह्यामध्ये खूप मेहनत घेतली. त्यामुळे वेबिनारवर मी बोलू शकतो. मी आता फक्त तुमच्या समोर जरी असलं पण या पडद्यामागं खूप जण आहेत, तरी मी ह्या आजच्या विषयाला मी सुरुवात करतो. मित्रांनो, काही याच्याबद्दल मी बोलताना काही तुम्हाला प्रश्न वगैरे वाटले तर आमची टीम तुमचे चॅट अकाउंटमध्ये तुम्ही जर क्वेश्चन केले आम्हाला तर नक्कीच आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समाधानकारक देऊ. आणि हे जे पार्ट 1 कारण की विषय थोडा मोठा पण आहे. कारण की मी कंटिन्यू 2 तास बोलू शकतो, पण तुम्ही 2 तास थांबू शकता का नाही गॅरंटी आहे. त्याच्यामुळे आपल्याला 30 ते 45 मिनिटांमध्ये हा विषय आजचा फर्स्ट घेऊया. वाटलंच तर गुंठेवारीबद्दलच घेऊया. त्याच्यामुळे मी आज हा विषय चालू करतो. मित्रांनो, गुंठेवारी प्लॉट म्हणजे काय, पहिले आपण गुंठेवारी प्लॉट म्हणजे काय हे बघूया. त्यानंतर ना एने प्लॉट म्हणजे काय, दोघांमध्ये तफावत काय आहे, म्हणजे गुंठेवारी प्लॉट कसे पडतात, त्याची विक्री कशी होती, त्याचा काय व्यवहार होतात ते आपण बघूया. दुसऱ्या प्लॉटमध्ये बी प्लॉट म्हणजे ए प्लॉट मध्ये आपण गुंठेवारी प्लॉट बघूया, बी मध्ये आपण एने प्लॉट बघूया. त्या हिशोबाने मी आता सुरुवातीला गुंठेवारी प्लॉट म्हणजे काय या विषयावर बोलतो. गुंठेवारी प्लॉट म्हणजे मित्रांनो कच्चा लेआउट असतो आपला. म्हणजे एखादा शेतकरी म्हणा, एखादा कुठलाही बिल्डर म्हणा, तो कच्चा लेआउट करतो. म्हणजे एखाद्या ड्रॉट्समन कडनं म्हणा, एखाद्या इंजिनियर कडनं तो कच्चा लेआउट करतो. त्याच्या नियमानुसार एक साधा 15-20 10 ते 15 फुट रोड सोडतो, तिकडे प्लॉट पाडतो. प्लॉट पाडून ते त्याचं रजिस्टर ऑफिसला जाऊन त्याचं खरेदीखत करतो. आणि ते खरेदीखत कच्च्या लेआउट मध्येच कुठंही कसलीही नोंद नसलेली असते. त्याला कच्चा लेआउट म्हणजे त्याला कुठेही कायद्याने त्याला हे नसतं, म्हणजे काय म्हणतात कायद्याने व्हॅलिड नसतं ते. फक्त कच्चा लेआउट म्हणजे साधारण कुठल्या तर ऑफिसमध्ये कुठल्या तर ड्रॉट्समनकडनं लेआउट बसून त्या लेआउट प्रमाणे तो प्लॉट विकतो. ऍक्च्युली गुंठेवारी कायदा हा 2001च्या पूर्वीच बंद झालेला, 2001लाच बंद झालेला आहे. म्हणजे 2000 आतले जे गुंठेवारी होते, उदाहरणार्थ आता आपली सोलापूर महानगरपालिका आहे त्यामध्ये मजरेवाडीचा भाग म्हणा, विजापूरचा काही भाग म्हणा, काही शिळगीचा भाग म्हणा, काही बाळ्याचा भाग म्हणा, असे जे सोलापूर मधले भाग आहेत आपल्या, तर गुंठेवारी प्लॉट ऍक्च्युली ते ग्रामपंचायत मध्ये होती जागा अगोदर.
मग ग्रामपंचायत मध्ये असल्यामुळं त्यावेळेस शासनाने काय केले की ग्रामपंचायत मध्ये जे लेआउट मंजूर होते, जे तहसीलदारने ऑर्डर येणे, ते त्यावेळेस ते ग्रामपंचायत मध्ये असल्यामुळे त्याचे ते त्याप्रमाणे लेआउट होते. मग त्यामुळे आतले जे गुंठेवारी प्लॉट झालेले आहेत, जे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत ग्रामपंचायत कडनं म्हणा, ते ग्रामीण असतात, त्या प्लॉटला फक्त बांधकाम परमिशन देता येत होती. सरळ स्पष्ट शब्दामध्ये 2001च्या आतमधीलच 2000च्या आतमधीलच लेआउटला तुम्ही बांधकाम परमिशन द्या असा स्पष्ट जी.आर. शासनाने आपल्या महानगरपालिकेला कळवला होता. त्यामध्ये फक्त तुम्हाला समजा आता वाटले नाही अजून गुंठेवारी प्लॉट आहे, मुदतवाढ देण्याचा एक स्थानिक आयुक्तांना अधिकार दिला होता. त्या अधिकाराद्वारे 2001 पासून ते आज तागायत 1 जून 2020 पर्यंत बांधकाम मुदतवाढ मिळत गेलेली आहे. म्हणजे दर वर्षी एक वर्ष मुदतवाढ देत देत आज गेली 20 वर्षाला गुंठेवारीला परमिशन, बांधकाम परमिशन मिळते. त्यामुळे लोकांनी काय केलं, 2000 पूर्वीचे जे लोक त्यांना नक्की बांधकाम परमिशन मिळालाच पाहिजे, त्याबद्दल आमचं पण दुमत नाही आहे. आम्ही क्रीडाचे मेंबर आहे, क्रीडामधून आम्ही व्यवस्थित काम करतो. क्रीडा हे तो भरोसा आहे, आमचं तिथे बिदरच आहे. त्यामुळे क्रीडा ही नॅशनल लेवलला काम करणारी संघटना आहे. त्यामुळे हा विषय आम्हाला अंतिम मंजुरी केल्याशिवाय आम्ही करत नाही. ते पण मी पुढे सांगणार आहे, आमचं एडी प्लॉट म्हणजे काय ते बी सांगणार आहे. अगोदर गुंठेवारीचा विषय आपण मेन समजून घ्या. आपला जो मूळ विषय आहे तो आपण समजून घ्या मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये कच्चा लेआउट मी बोलल्याप्रमाणे ते तसा लेआउट करून लोक विकतात, खरेदी करतील. पण हे कधी 2000 आतले असतील तर त्यांना नक्कीच बांधकाम परमिशन मिळायला पाहिजे, ते मान्य. परंतु काही लोकांनी, काही शेतकऱ्यांनी, काही ब्रोकर, म्हणजे कुणाची नावं घेता येणार ना त्यामध्ये, कारण की मी लाईव्ह बोलतो, कुणावर अन्याय म्हणजे मी बोलल्यावर हे वाटेल. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की 2000 पासून ते आज तागायत कच्चे लेआउट करून खरेदी करत होती, त्याची विस्तरताची टॅक्स पावती होती, बांधकाम परमिशन अगोदर मिळती. मग गुंठेवारी पुरवठ्याने कुठला तर जुना डुप्लिकेट बॉन्ड आणा, डुप्लिकेट काय तर ग्रामपंचायतचे टॅक्स पावती आणा, वीज बिल आणा, असं काहीतरी करून त्या जुन्या 2000 आतला पुरावा आणून बांधकाम परमिशन घेत होते. ते आज तागायत चालू होते. पण ते शासनाने म्हणजे आपल्या सोलापूर महानगरपालिकेने 1 जून 2020 पासून संपूर्ण बांधकाम परमिशन गुंठेवारीची बंद केलेली आहे. हे जाहीर प्रसिद्धीकरण त्यांनी 31/10/2019 ला केलं होतं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं 1 जून 2020 बांधकाम परमिशन देणार नाही. तेव्हापासून गेली 4 महिने झाले सोलापूर महानगरपालिकेची बांधकाम परमिशन गुंठेवारी प्लॉटला मिळत नाही. का मिळत नाही मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरची गुंठेवारीची पार्श्वभूमी सांगितली. म्हणजे 2000 आतले असेल तर आपण कच्चा लेआउट असतो, जी बांधकाम परमिशन का द्यायची, ते पहिला ग्रामपंचायत मध्ये होते, कुणाचे तहसीलदार लेआउट होते, त्याच्यामुळे ते देणं योग्य होतं, ठीक आहे. परंतु जे 2000 नंतर पण लोक तेच करावे, त्याच्यामुळे आळा बसण्यासाठी हे व्हायला पाहिजे. हा झाला कच्चा लेआउट. आणि त्यावेळेस तहसीलदार येणे पण होत होतं मित्रांनो. म्हणजे तहसीलदार येणे का होत होतं, तहसीलदार अगोदर मोजणी शीट बघून, तुमचा उतारा बघून एने ऑर्डर देत होते आणि तहसीलदार से शिक्का करत आहे. ऍक्च्युअल तहसीलदार हा म्हणजे नॉन टेक्निकल हे जे नगर रचनाचे टीपी ऑफिस असतं नगर डिस्ट्रिक्टचं, त्यामध्ये ते परमिशन मिळत असतील. पण त्याप्रमाणे तहसीलदार येणे होत होतं, परंतु त्याला गुंठेवारीमध्येच ते भाग पडत होतं. आणि गुंठेवारी प्लॉट मध्ये आता तुम्हाला विकनेसपणा काय काय ते मी सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. तुम्हाला 0.75 FSI मिळतो. 0.75 FSI म्हणजे काय, तुमचा समजा 1000 म्हणजे हे बांधकाम परमिशन समजा शासनाने विचार केला महानगरपालिकेच्या, एखाद्या वर्षात मुदतवाढ द्यावं, 6 महिन्यात मुदतवाढ द्यावं, तर त्यावेळेस जेव्हा बांधकाम परमिशन मध्ये जे ते सांगतो मी, आता तर बंद झालेलीच आहे. पण ह्यासाठी 2000 पूर्वी ते खरोखर ज्याची गुंठेवारी आहे त्यांना परमिशन मिळावं ही आमची पण मागणी आहे. परंतु 2000च्या पुढचे जे डुप्लिकेट जे फ्रॉड लोकांनी प्लॉट पाडले कच्चा लेआउट, त्यांना अजिबात मिळालंच नाही पाहिजे, कारण शहराचं विद्रुपीकरण होणार आहे त्यामध्ये. त्याच्यामुळं गुंठेवारी प्लॉटचे धोके म्हणजे वीक पॉईंट काय ते सांगतो मित्रांनो मी. त्याचा कच्चा लेआउट होतो, त्या कच्च्या लेआउटमध्ये मित्रांनो तुम्हाला 10 ते 15 फुटाची जोड असतात तिथं. उद्या फ्युचरमध्ये तिथं ॲम्ब्युलन्स जाणार नाही, तुमची हे जाणार नाही, फायर ब्रिगेडची गाडी म्हणा, त्यामुळे 10% ओपन स्पेस दिलेलं नसतं मित्रांनो.
तेच आपण एने लेआउटला आपण 10% ओपन स्पेस देतो, म्हणजे तुम्हाला कॉमन एरिया बगीच्यासाठी ते मिळत नाही आहे. कच्च्या लेआउटमध्ये तसा असतो तो. सर्वात मेन मित्रांनो तो घातक का असतो, त्याची मोजणी शीट भूमी अभिलेखची ते त्याचे 4 कोपरे फिक्स नसतात मित्रांनो, म्हणजे त्याची फिक्स जी हद्द फाईल ती नसती मित्रांनो. त्याच्यामुळं अडचण आहे आणि त्याला 0.75 FSI मिळतो मित्रांनो. म्हणजे तुमचा लेआउट तर 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर तुम्हाला फक्त नियमाने 750 बांधकाम करता येतं मित्रांनो. तुम्हाला 1000चा प्लॉट घेतलं तर नियमानुसार 750 करता येतं. अनलिगल किती बी सोडत तो विषय वेगळा, पण नियमाने 750 बांधकाम करता येतं. दुसरं, त्या प्लॉटला तुम्हाला बँक लोन होत नाही. आणि अजून दुसरा विषय महत्वाचा म्हणजे त्याचा 7/12 उतारा सेपरेट होत नाही मित्रांनो. 7/12 सेपरेट होत नाही. येण्यावरून नसती, त्याच्या अंतिम मंजुरी नसली, त्यामुळं त्या प्लॉटचे उतारे सेपरेट होत नाही आणि टॅक्सेशन पण सेपरेट होत नाही. त्याच्यामुळे त्या 7/12 उतारा सेपरेट होत नाही मित्रांनो. आणि गुंठेवारी प्लॉट तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टर घेतला असेल तर तो रिसेल करायला पण त्याला वीक पॉईंट असतात. रिसेल करताना त्याला अडचण काय येते की रिसेल प्लॉट गुंठेवारी मधलं जाणं थोडं अवघडच आहे, कारण की हा टेक्निकल गोष्टी सर्व अडचणी असल्यामुळे गुंठेवारी प्लॉटचा थोडा वीक पॉईंट आहे मित्रांनो. त्यामध्ये बांधकाम परमिशन घेतेवेळी आता तुम्हाला हे झालं 75 FSI, तुम्हाला लेआउट उतारा सेपरेट होत नाही तुमचा. सर्वात वीक पॉईंट त्याचा अजून एक आहे की बांधकाम परमिशन घेताना तुम्हाला त्यांची MSCB स्ट्रीट लाईटची तुम्हाला परमिशन घ्यायला होती, एनओसी. मग ती एनओसी कशी मिळते? समजा तुमचा एक खानाचा प्लॉट आहे, त्यासमोर रोड कितीचा आहे, त्यामध्ये ड्रेनेजला येण्यासाठी किती एस्टिमेट होणार आहे, तुझं सर्व एस्टिमेट काढलं जातं DSR प्रमाणे जे रेट आहेत ISI प्रमाणे त्याचे एस्टिमेट काढून ते पैसे भरले जातात PH डिपार्टमेंटला. ते पैसे भरून त्याची एनओसी घेतली जाते. मग बांधकाम परमिशनला एनओसी घेऊन ते परमिशन तुम्हाला मिळते मित्रांनो. म्हणजे तुम्हाला हे 60 ते 70,000 रुपये एका प्लॉटला ते परमिशनच्या वेळेस भरावं लागते. अजून दुसरी काय चान्सेस आहेत गुंठेवारी प्लॉटमध्ये उतारे सेपरेट नसल्यामुळे फसवणुकीचे चान्सेस खूप आहेत. म्हणजे तुमचे इंडेक्स खरेदीवरनं होतात. आता हे ओपन असं बोलता येणार नाही, पण रजिस्टर ऑफिसला थोडंफार मॅनेज करून थोडेफार पेमेंट देऊन ते खरेदी करत होतं. लोकांना वाटतं खरेदी कर झालं म्हणजे मी मालक झालो. ठीक आहे, खरेदी कर तुम्ही मालक झाला, परंतु तुमची मालकी जसं 7/12 उतारा तुमचा नाव आल्यावर किंवा 7/12 तुमचा सेपरेट झाल्यावर मालकी होती तुमची खरी. पण तुम्ही खरेदी कर झाला म्हणजे मूळ मालक होत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. खरेदी कर करता त्या उतारावर तुमचं नाव लागलं पाहिजे. 7/12 तो पण विषय आहे. अजून दुसरं समपानी. आता गुंठेवारी आता बोलताना फक्त आता गुंठेवारी हा विषय का घेतला आहे, महानगरपालिकेने 1 जून 2020 पासून गुंठेवारी परमिशन देण्याचं बंद केलेले आहे. हा गुंठेवारीचा विषय झालेला आहे. गुंठेवारी बद्दल मला एक प्रश्न आलेला आहे आपल्या चॅट बॉक्स मध्ये. गुंठेवारी प्लॉटला FSI किती मिळतो? मित्रांनो, मी आता सांगितलं तुम्हाला की गुंठेवारीला प्लॉट 0.75 FSI मिळतो आणि 1000चा प्लॉट असेल तर 750 मिळतो. तुम्हाला TDR लोडिंग करता येत नाही, कारण ते रोड मीटर किंवा 3 मीटरचे रोड असतात. 9 मीटरच्या रोडलाच अबावला तुम्हाला FSI घेता, TDR घेता येतो. त्यामुळे हा विषय तुम्हाला 0.75 FSI मिळतो. ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. गुंठेवारी प्लॉट वरती TDR लोड करू शकतो का? सचिन कांबळेंचा प्रश्न आहे, फोन करून विचारलात आम्हाला. त्यांना स्पष्ट TDR FSI मिळत नाही, कारण की गुंठेवारी प्लॉटला 9 मीटर रोड नसतो, 4.5 किंवा 5 मीटरचे रोड असतात. त्याच्यामुळे TDR लोडिंग होत नाही. TDR हा 9 मीटरच्या अबाव म्हणजे 40% पासून ते लोडिंग करता येतो, परंतु 9 मीटर पुढचे रोड असले तुमच्या प्लॉटचे, त्याच्यामुळे गुंठेवारी प्लॉटला TDR लोडिंग होत नाही. हे झाले आता गुंठेवारीचे प्रश्न आले होते 2 मला. त्याप्रमाणे सांगतो, कुणाला मित्रांनो गुंठेवारी बद्दल प्रश्न वगैरे चॅट बॉक्स मध्ये असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा. मी तुम्हाला गुंठेवारी बद्दलच आता माझा विषय संपत आहे. म्हणजे पिढ्याचे मेंबर बिल्डर व्यवस्थित करतात, ते लोक जे पिढ्याचे मेंबर तेच करतात. म्हणजे त्यामध्ये काय काय असतं म्हणजे प्लॉट. अजून काही 2 प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नाचं पण मी उत्तर वाटलं असं देतो. मग पुढे आपल्या प्लॉटला आपण विषय घालूया.
आता ज्याच्याकडे गुंठेवारी प्लॉट आहेत आणि परमिशन बांधकाम घ्यावायचे आहे तर काय करावे, आपल्या प्लॉट घेणे वाया गेले का, हा पण प्रश्न महत्वाचा आहे. नंदकिशोर हिरेमठ सरांनी विचारलेला हा प्रश्न. त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ज्या लोकांनी प्लॉट गुंठेवारी घेतलेले आहेत जवळपास माझ्या सर्वेनुसार 60 ते 70,000 प्लॉट गुंठेवारी प्लॉट सोलापूर विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आणि आमचं अजून पण मत तेच आहे की 2000 पूर्वीचे जे गुंठेवारी नियमाने जे केलेले आहेत, म्हणजे ज्याची खरंच गुंठेवारी मधले प्लॉट आहेत, त्यांना माननीय शासनाने सोलापूरच्या महानगरपालिकेने विचार करून त्यांना गुंठेवारी मध्ये परमिशन द्यावी अशी आमची पण एक नम्र विनंती आहे. कारण की लोक आयुष्यावर येतो, स्वप्नावर येतो. साधा आपण भाजीपाला घ्यायचं म्हणलं तर 10-20 रुपयाचा विचार करतो मित्रांनो, 2-3 रुपये कमी करतो. परंतु लोकांनी 6-7 लाख रुपये एका प्लॉट मागे लावले, ते आयुष्यामध्ये उडून जातील. आणि सर्व हे गोरगरीब जनता, कष्टकरू जनता आहे. त्याच्यामुळे असं मोठे इन्व्हेस्टर कधीच घेणार नाही. ज्याला कळतं त्या तो जाणार नाही, पण ज्याला कळत नाही, या प्रॉपर्टी नॉलेज नाही आहे, तेच लोक गुंठेवारी प्लॉट घेतले. 2000 जे गुंठेवारी प्लॉट त्यांना परमिशन मिळावे ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिले. इराणला पणशक्ती तडवळ बांधकाम पूर्ण झालेले आहे, ज्या जागेचे येणे करण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. बांधकाम पूर्ण झाले असेल तर तुमचा प्लॉट हा येणेच नसल्यामुळे ते अधिकृत होणं अवघडच आहे तुमचं. आणि तुमचा प्लॉट गुंठेवारी मध्ये आहे का लेआउट मध्ये आहे ते पहिला बघावं लागेल. तुम्ही सर अजून एकदा चॅट बॉक्स मध्ये नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, आमचे माणसं माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देतील. हा प्रश्न तुमचा अपुरा आहे. तुम्ही येणे करण्यासाठी मार्गदर्शन म्हणजे बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण बांधकाम तुमचा लेआउट मधलं आहे का गुंठेवारी मधलं आहे का, बांधकाम तुम्ही परमिशन घेतली का नाही. बांधकाम परमिशन घेतली असेल तर 42 मध्ये तुम्हाला पर्याय येणे करता येतं. परंतु तुम्ही परमिशन घेतली का नाही ते अवघड आहे. म्हणजे तुम्ही बांधकाम पूर्ण झालं म्हणता. आता मित्रांनो झालं गुंठेवारी मधले प्रश्न झाले आपले. गुंठेवारी म्हणजे काय झाले तुम्हाला माहित असेल तरी तुम्हाला काय यामध्ये डाऊट वाटले, काही जरी वाटलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे मला कळेल की त्याप्रमाणे मला तुम्हाला आन्सर देता येईल. समजा आता आपलं वेबिनार चालू आहे, तुम्हाला काही प्रश्न सुचले नसतील, प्रश्न परत उद्या परवा कळाले, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल, प्लॉट घ्यायचा असेल, बंगला घ्यायचा असेल, हाऊस घ्यायचा असेल, येणेकरून रिअल एस्टेटमध्ये कुठेही काही जरी करायचं असेल तर माऊली अनमोलतर्फे सोलापूरकरांसाठी जर शुक्रवारी आम्ही पूर्ण दिवस तुमच्या सेवेसाठी हजर आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन या, कुठलीही तुम्हाला माहिती 1 रुपया न घेता मोफत सल्ला म्हणून तुम्हाला दिली जाईल. आणि आमचा ऑफिसचा पत्ता खाली आम्ही दिलेलाच आहे, आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत युट्यूबच्या खाली, आमच्या फेसबुकच्या पण खाली दिले. त्यामार्फत तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आता मित्रांनो आपल्या दुसऱ्या विषयाकडून आता ए मध्ये तुम्हाला गुंठेवारी म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे गुंठेवारी प्लॉट म्हणजे काय ते तुम्हाला प्रॉपर लक्षात आलं. आता आपण बघू एनए प्लॉट म्हणजे काय. एनए प्लॉट म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला एनए प्लॉट कसा असतो मित्रांनो. समजा मी एनए प्लॉटचे आम्ही काम करतो, आम्ही 42 मध्येच एनए करतो. एनए प्लॉट म्हणजे काय असतं मित्रांनो, त्या जागेची समजा एक 5 एकर जमीन, मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही समजून घ्या. 5 एकर जमीन असली, त्या 5 एकरचं मोजणी शीट महाभूमी अभिलेख सर्व्हर म्हणजे मोजणी ऑफिस मधून, हे मोजणी ऑफिस हे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं ऑफिस आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर, तिथे सरकारी मोजणी होती मित्रांनो. ती सरकारी मोजणी 5 एकरची हद्द काय होती, म्हणजे तुमची 5 एकर जमीन जागेवर आहे का नाही, काय इकडे तिकडे सरकलेली आहे, म्हणजे तुमचे 4 कोपरे 5 एकर म्हणजे क्षेत्र ते जागेवर मोजणी शीटवर आहे का नाही ते चेक करण्यासाठी मोजणी ऑफिसची हद्द काय मोजणी होती मित्रांनो. त्या मोजणीप्रमाणे आम्ही प्राथमिक लेआउट म्हणजे त्याला प्रायमरी लेआउट म्हणतात, तो प्राथमिक लेआउट तयार करतो कच्चा एक्झॅक्ट आर्किटेक्चर एक्सपेन्स असलेला त्यांच्याकडून आम्ही हा लेआउट तयार करतो. त्यामध्ये आम्ही नेमाने 9 मीटर रोड सोडतो मित्रांनो. आमची लेन जास्त असेल तर आम्हाला 12 मीटर पण रोड सोडावं लागतो मित्रांनो. डीएसआर प्रमाणे जे रोडचे रूल आहेत त्याप्रमाणे आम्ही रोड सोडतो मित्रांनो. 9 मीटरचे रोड सोडतो, त्यामध्ये 10% ओपन स्पेस देतो मित्रांनो. त्या 10% ओपन स्पेस म्हणजे जी सोसायटी 5 एकर मध्ये होणार आहे, त्या 5 एकरच्या सोसायटीमध्ये तुम्हाला बसण्यासाठी, उठण्यासाठी, गार्डन, छोटे मोठे तुमचे कार्यक्रम होण्यासाठी, त्यासाठी आम्ही 10% ओपन स्पेस सोडतो मित्रांनो. त्या 10% ओपन स्पेस मध्ये तुम्ही सोसायटी लोकांनी तिथे वावरू शकता. तो झाला प्रायमरी लेआउट. प्रायमरी लेआउट हा नगर रचना ऑफिस सोमपा महानगरपालिकेमध्ये मंजूर होतो. त्याला म्हणतात टाउन प्लॅनर
तर टाउन प्लॅनिंग मध्ये मंजूर होतो. तो आपल्या महानगरपालिकेला प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्याचं ऑफिस आहे, तिथं तो लेआउट मंजूर होतो. प्रायमरी लेआउट मंजूर झाल्यावर मी तुम्हाला जरा थोडं फास्ट सांगतो शॉर्टकट मध्ये, जरी कळलं नाही तर मला कमेंट मध्ये कळवा, आणि ज्याला कळलं तर ते वेल गुडच आहे. प्रायमरी लेआउट मंजूर झाल्यानंतर त्याची आपण 3% रिसर्च सुपरविजिंग फी भरून महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटची पीएचची 3% सुपरविजिंग फी भरतो मित्रांनो. म्हणजे फी कशी भरतो, समजा मी 5 एकरचा लेआउट तुम्हाला म्हणल्याप्रमाणे केला, त्याचे रोड किती गेले, त्या रोडचा एस्टिमेट तयार होतं, रोडचं, ड्रेनेजचं आणि एमएससीबीचं. त्या एस्टिमेटच्या आम्ही 3% रिसर्च चलन भरून महापालिकेच्या अकाउंटला 3% सुपरविजिंग भरतो. त्या सुपरविजिंगच्या फीवर महापालिका आम्हाला ऑर्डर देते 3% तुम्ही जागेवर काम चालू करा. ते काम चालू झाल्यावर आम्ही जागेवर त्या रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट हे सर्व आम्ही डेव्हलपमेंट करतो जागेवर मित्रांनो. आम्ही जागेवर मित्रांनो कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये खर्च करतोय एकरी. त्यामध्ये वॉल कंपाऊंड करतो आम्ही 5 एकरला, पूर्ण रोड देतो, गोड पाण्याची लाईन देतो, एमएससीबी लाईन अंडरग्राऊंड देतो, ड्रेनेज लाईन देतो, ओपन स्पेस पण डेव्हलपमेंट करतो मित्रांनो, गार्डन वगैरे, वॉकिंग ट्रॅक करतो, वॉचमॅन केबिन करतो, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला कसलाही तिथे त्रास नाही झाला पाहिजे प्लॉटधारकांना. हा आमचा उद्देश असतो आणि आम्हाला ते कंपल्सरी पण आहे मित्रांनो. आम्ही करतो म्हणजे असं नाही, रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट तर आम्हाला कंपल्सरीच आहे, पण गोड पाणी, वॉल कंपाऊंड आणि जी मेन कमान आहे ते ऍडिशनल करतो आम्ही मित्रांनो. हे झालं डेव्हलपमेंट मध्ये, म्हणजे 3% आम्ही ते डेव्हलपमेंट करतो. ते झाल्यावर महापालिकेची व्हिजिट होती आमची नगर अभियंत्याची, त्यामध्ये कमिशनर साहेबांची पण व्हिजिट होती मित्रांनो, आणि नगररचनाकार, टाउन प्लॅनरची पण व्हिजिट होती. त्या व्हिजिटद्वारे आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं. समजा आमचं काही अपुरं असेल तर कम्प्लिशन मिळत नाही मित्रांनो आम्हाला, जे आम्हाला पूर्ण कंप्लीट केल्यावर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं. ते झाल्यावर प्रायमरी लेआउट झालं, आम्ही प्रायमरी त्यामध्ये जी मोजणी मी सांगितलं भूमी अभिलेख, त्याची बिनशेती मोजणी होती सरकारी मित्रांनो. बिनशेती मोजणी काय होती सरकारी, त्या 5 एकर मध्ये लेआउट बरोबर तुम्ही 5 एकर मध्ये जागेवर पण आहे का नाही, उतारावर आहे तुमचं, मोजणी शीटवर आहे पण जागेवर आहे का नाही, त्यासाठी आम्ही बिनशेती मोजणी करतो. कंपल्सरी आहे त्याला, बिनशेती मोजणी शब्द आहे हा. मग त्या बिनशेतीमध्ये जे प्रायमरी लेआउट आपण केलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक प्लॉटची मोजणी होती मित्रांनो. समजा 5 एकर मध्ये तुमचे 100 प्लॉट पडले असतील तर 100 प्लॉटची तुमची सरकारी मोजणी होती बिनशेती, त्याला बिनशेती मोजणी म्हणतात मित्रांनो. त्या बिनशेतीप्रमाणे आमचा मग कुठे जागेवर मग एखादा 5 एकर, कुणाचं 4.5 एकर, 5.5 एकर असतं, कोणाला 5 एकर पण क्लिअर असतं, पण समजा 5.5 एकर असेल तर अंतिम मंजुरी त्याप्रमाणे आम्हाला मिळते. म्हणजे राहिलेले जे 10 गुंठे लॉस आहे, 20 गुंठे आमचा कम पडलेला, तो लॉस भरून निघत नाही मित्रांनो. म्हणजे जे प्लॉटेड मोजणी होती बिनशेती त्याप्रमाणेच आम्ही अंतिम मंजुरीला टाकतो, म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये ग्राहकाला जागा कमी जास्त होऊ नये. मग त्याप्रमाणे आम्ही हे फायनल लेआउट घेतो, बिनशेती मोजणी घेतो आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट घेऊन महापालिकेत परत नगररचना ऑफिसला जातो, टीपीला. पहिला आम्ही सुरुवातीला प्रायमरी लेआउट घेतला, परत काय घेतलं, अंतिम मंजुरी घेतली. आता ही अंतिम मंजुरी आम्ही टाकतो, त्याप्रमाणे आम्हाला नगररचना ऑफिसमध्ये मंजुरी मिळते. त्याप्रमाणे पुढची स्टेप झाली आता तहसील ऑफिस, म्हणजे हे डेव्हलपमेंट ऑर्डर दिली आम्हाला अंतिमची, त्या पुढचं स्टेप अजून आहे. त्यामध्ये तहसीलदार ऑफिसला गेल्याची 42 हे बिनशेती जातात. 42 आणि ब हा वेगळा विषय, तो पण विषय खूप मोठा आहे, तो विषय मी नेक्स्ट वेबिनार मध्ये घेणार आहे बिनशेतीचा. पण आता फर्स्ट तुम्हाला 42 म्हणजे आम्ही अंतिमला घेतो. त्या 42 मध्ये वर्ग 1 चा दाखला मिळतो. वर्ग 1 चा दाखला म्हणजे काय, त्यामध्ये पण अजून वेबिनार वेगळा आहे. 7-12 उतारा म्हणजे काय, मी जे वेबिनार घेतलं होतं आणि अजून नवीन घेणार आहे. खासगी मालकी म्हणजे 1, सरकारी जमीन म्हणजे 2 आणि भाडे तत्वावर घेणारी जमीन 3, म्हणजे 7-12 उतारामध्ये 1, 2, 3 असे प्रकार आहेत. त्यामध्ये ज्याची जमीन खाजगीची आहे त्या जमिनीला 42 म्हणजे अंतिम लेआउट मध्ये येणे करता येतं, म्हणजे ती जमीन येलो झोन आहे. त्याप्रमाणे खासगीमध्ये आता आम्ही वर्ग 1 चा दाखला करतो. वर्ग 1 चा दाखला करतो अर्ज, तो अर्ज सर्कल संबंधित मंडळ अधिकारी म्हणजे तलाठीच्या वर्ष मंडळ अधिकारी जो असतो त्याकडे रिपोर्टला जातो. तो सर्कल तलाठी आमच्या साईडवर येऊन व्हिजिट करतो, म्हणजे जागेवर काय अतिक्रमण आहे का, जागा कुठं आहे हे सगळं चेक करून त्याप्रमाणे आम्हाला तो हे देतो, म्हणजे सर्च रिपोर्ट, म्हणजे सर्कल रिपोर्ट म्हणतात त्याला. त्या सर्कल रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं की जागेवर काय नाही. हे सर्व 1930 फेरफार आम्ही चेक केले. त्या जमिनीवर कसलाही सहारा, कसलंही आरक्षण, कसली मालकी सरकारी, काही देणं घेणं काही नाही. असा सर्कल रिपोर्ट आल्यावर तहसीलदार आम्हाला वर्ग 1 चा दाखला देतो मित्रांनो. म्हणजे वर्ग 1 चा दाखला म्हणजे जमीन ती खासगी 100% झाली. त्या वर्ग 1 चा दाखला घेऊन आणि अंतिम लेआउट घेऊन आम्ही जातो, परत तहसीलदारकडे जातो. त्यावेळेस तहसीलदार माननीय बिनशेती सनद देतात.
बिनशेती सनद म्हणजे फायनल लेआउटमध्ये जेवढे प्लॉट पडले 100 प्लॉट पडले त्या प्लॉटचं सनद असते आम्हाला, म्हणजे त्या प्लॉट प्रमाणे मग ते सनद, बिनशेती, अंतिम मंजुरी हे दोन्ही कागद घेऊन आम्ही जातो परत मंडळ अधिकारीकडे. मंडळ अधिकारी काय करतो, त्याची तलाठीकडे अंमल करतो. तलाठी काय करतो, त्याची नोंद पकडतो. म्हणजे समजा 100 प्लॉट माझे पडले, माझा गट नंबर 45, 45/1, 45/2, 45/3, 45/4 असे 100 उतारे सेपरेट करतो मित्रांनो. म्हणजे माझा 45चा जेव्हा उतारा एक असतो त्यावेळेस पण माझे 100 उतारे तयार करतो. हे फक्त एनेलाच होतो, ते पण अंतिम मंजुरी घेतल्यावर. त्याप्रमाणे 100 जेव्हा माझे उतार होते तिथून मग माझं काय काम चालू होतं, टॅक्सेशन. टॅक्सेशनचा पण विषय खूप महत्वाचा मित्रांनो. टॅक्सेशन जेव्हा आमचं लेआउट सबमिट होतो प्रायमरी, त्यावेळेस आम्हाला टॅक्स महापालिकेला क्लिअर करावा लागतो. म्हणजे टॅक्सेशनचा पण विषय आम्ही संपवतो मित्रांनो. अंतिम लेआउट जे घेतात बिल्डर लोक आमच्या क्रेडिटचे, त्यामध्ये लेआउट म्हणजे टॅक्सेशन सेपरेट घेतो. टॅक्सची एनओसी सेट तुम्हाला आम्ही करून देतो. मग 7,000 उताराप्रमाणे पुढचं जी गोष्ट आहे त्याप्रमाणे आम्ही आमची विक्री वगैरे, मार्केटिंग, सेल्स हे आम्ही चालू करतो मित्रांनो. हे अशा पद्धतीने हे आमचं एने प्लॉट होतात. म्हणजे त्याला जवळपास 18 टेबल आहेत मित्रांनो. 18 टेबल आहेत. 18 टेबल म्हणजे त्यामध्ये नगररचना ऑफिस आलं, नगर अभियंता ऑफिस आलं, पीएच आलं, टॅक्सेशन आलं, 7/12 मंडळ अधिकारी आले, तलाठी आले, तहसीलदार आले, एमएससीबी ऑफिस आलं. या सर्व गोष्टींचा आम्ही रितसर परवानगी घेऊन हे करतो. ह्यामध्ये फ्रॉड न होण्याचं कारण म्हणजे काय, अजून शासनाने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. जेव्हा आपण खरेदी विक्री ऑफिसला जातो आणि जेव्हा आपल्या प्लॉटची खरेदी, समजा 45 माझा 45 एक नंबर प्लॉट असेल, 45/1 चा तो 1 नंबर प्लॉट असेल, त्या प्लॉटचा लँड रेकॉर्ड जॉईन केलेला आहे रजिस्टर ऑफिसला. त्याच्यामुळं जेव्हा मी खरेदीला जातो माझ्या कस्टमरला घेऊन, तर माझा उतारा तिथं प्लॉट नंबर 1 चा ओपन होतो. म्हणजे तुमचा उतारा तिथं ओपन झाला तरच तुमची खरेदी येते. म्हणजे एने ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला खात्री तिथं होती. आणि हेच गुंतवणूक प्लॉट मध्ये काय करतात नेमकं, रजिस्टर ऑफिस असं पुन्हा नाव ठेवू नये मागं, परंतु सत्य परिस्थिती मला सांगण्याची गरज पडली त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो. तिथं लँड रेकॉर्डला स्किप केलं जातं. ते स्किप केल्यामुळे तो उतारा तिथं ओपन होत नाही आणि खरेदी करत होतं. तुम्हाला वाटतं खरेदी करत केलं म्हणजे मी मालक झालो. हे खूप खूप चुकीचं आहे मित्रांनो. काही लोकांना माहीत नाही. फक्त मला एवढं वाईट वाटतं की आज लोक फसवणूक करतात, फसतात, आयुष्य संपवतात त्यामधून. त्याच्यामुळे हा विषय मला घेणं खूप खूप वाटलं. त्याच्यामुळे हा मी विषय घेतलेला आहे. आणि प्रामाणिकपणे सांगतो, यामध्ये कुणाच्या भावना दुखवल्या असतील, काही लोकांचे वाईट वाटेल, म्हणजे आम्ही कोणते प्लॉट घेतले, आता काय करायचं. नक्की शासन याबद्दल सहानुभूतीचा विचार करेल. जे खरे त्यांना खरंच नाही मिळेल, जे फसवले, चुकून न कळत फसले जे ग्राहक, त्यांना नक्की शासनाने पण त्यांच्याबद्दल सहानुभूतीचा अजून एकदा विचार करावा. आणि जे खरोखर फ्रॉड करतात, काही मूठभर लोक आहेत, लय पण नाही त्याच्यामध्ये, मूठभर लोक आहेत. या मूठभर लोकांमुळे सर्व म्हणजे काय, आता ते शब्द त्यांना बोलण्यासारखे नाही, तुम्ही कुणाला नाव ठेवण्यात माझा पण अधिकार नाही आहे. पण असं होतं. हे झालं एने प्लॉटचं मित्रांनो माझं. ह्याबद्दल आता झाले 45 मिनिट झालं, अर्धा तास झालं बोलतोय. अजून एक 15 मिनिटं बोलूया. 4-5 प्रश्न आले. त्या प्रश्नावर गुंतवणूक प्लॉटवर खरेदी केली तर स्वतंत्र 7/12ला नाव लागतं का? मस्त प्रश्न आहे. समजा तुम्ही गुंतवणूक प्लॉट जो घेतला आहे त्याच्या अगोदर मूळ मालकाचं नाव असेल प्लॉट वाईज, तर नाव कसं लागणार, तुम्ही पहिला अगोदर बांधकाम परमिशन घेतली आहे का ते महत्वाचं आहे. समजा तुम्ही बांधकाम परमिशन घेतली असेल तर तुम्हाला 42(ब) एक पार्ट केला शासनाने, तो एक निर्णय घेतला. जसं मी 42(अ) आम्हाला येणं लागतं, तसं 42(ब) जो आहे तिला 7 पट आहे. 40 पट दंड भरून तुम्हाला 42(ब) मध्ये येणे ऑर्डर मिळते मित्रांनो. आणि ती येणे ऑर्डर आणि बांधकाम परमिशन घेऊन तुमचा 7/12 उतारा घेऊन ते गेलं तर तुमचं 7/12 उतारा नाव लागतं मित्रांनो. गुंतवणूक प्लॉट खरेदी करत घेतला असेल तर. पण ह्या गोष्टी महत्व आहे, म्हणजे 2 पार्ट महत्व आहे. त्यामध्ये बांधकाम परमिशन असली पाहिजे तुमची, आणि दुसरं तुमचं 42(ब) मध्ये येणे करून घ्यावं लागेल तहसील ऑफिसमध्ये. हे 2 कागद घेऊन तुम्ही सर्कलकड, तलाठ्याकडे संबंध मिळवू शकता. आणि अविनाश पाटील तुमचं समाधान झालं नसेल तर फोन करू शकता. आमच्या खाली स्क्रीनवर नंबर आहे, त्यांच्याशी बोलू शकता. आनंद बकरेंचा फोन आहे. गुंतवणूक बांधकाम परमिशन कधी मिळेल हे आत्ता बोललो की मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं. हा 1 जून 2020 पासून बंद झालेला आहे. तरी त्यामध्ये तुम्हाला आता शासन निर्णय घेईल. आता म्हणजे राजकीय लोक म्हणा, सामाजिक संघटना पण ह्यामध्ये उतरलेल्या आहेत. गुंतवणूक परमिशन चालू करा.
पण गुंठवारी परमिशन नक्कीच चालू होईल का मी सांगू शकत नाही, पण तो शासनाचा निर्णय आहे, त्याच्यामुळं त्याचा निर्णय लवकरच कळेल. ते तुम्ही आता वेट अँड वॉच करावं लागेल. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही बांधकाम विभागाला जाऊ शकता. कसं आता तुम्ही एवढी मोठी प्रॉपर्टी घेतल्या मित्रांनो, नुसतं तुम्हाला विचारून नाही चालणार. तुम्ही बांधकाम परमिशन मध्ये प्रशासकीय इमारत आहे दुसऱ्या मजल्यावर, तिथं जाऊन तुम्ही विचारू शकता. तिथं बांधकाम विभाग आहे, तिथं जाऊन विचारा, म्हणजे आम्हाला कधी मिळेल काय मिळेल तर तुम्ही पर्सनली विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण सध्याला तर बंद आहे परमिशन. तालुका बार्शी सदर गट नंबर 486 मधील 50 प्लॉट तहसीलदार येणे होते. सदर प्लॉट पैकी 20 ते 25 प्लॉटचे रजिस्टर खरेदी झालेले आहे. सदर सर्व येणे प्लॉट प्रांत अधिकाऱ्यांनी रद्द केलेले आहे. तर राहिलेले प्लॉट बाकी लोकांनी घ्यावे का? सरळ सरळ आहे की मित्रांनो, आता प्रांत तुमचे ऑर्डर कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केली त्याचा खुलासा तुम्ही त्यामध्ये दिलेलाच असेल, त्याच्या नोटीसमध्ये त्याच्या आलेले आहे. म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांनी जर सरळ सरळ येणे ऑर्डर कॅन्सल, म्हणजे तहसीलदारच्या वरची पोस्ट प्रांत आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्लॉट न घेणंच बरोबर. आणि घेतलेले प्लॉट तुम्ही उलट जाऊन रिसर्च काय करता ते का बघा. बार्शी नगरपालिकेमध्ये तुमचा नगरपालिकेमध्ये जर हा 486 गट नंबर येत असेल तर तुम्ही 20-25 जण एकत्र या. त्यामध्ये राहिलेले प्लॉट 50 म्हणजे 25 राहिलेले, तुम्ही सर्वजण एकत्र या मूळ मालकाला घेऊन. तुम्ही रिसर्च अजून एक EDDP म्हणून डिपार्टमेंट आहे बार्शीमध्ये तुमच्या नगरपालिकेमध्ये, तिथं जावा. तिथं जाऊन तुम्ही रिसर्च लेआउट करा. प्रायमरी रिसर्च 9 मीटर रोड वगैरे सोडा. मूळ मालकाला समजावून सांगा, बाबा तू 4 मीटर 4.5 मीटर रोड दिला आम्हाला, तसं रोड न करता आम्हाला 9 मीटर रोड दे. म्हणजे 9 मीटर रोड दिल्यामुळे तुम्हाला मंजुरी मिळेल. आणि नगरपालिकेची रिसर्च मंजुरी घ्या, घेऊन तुम्ही आता प्रांतनी ऑर्डर तुमची रद्द केली असेल तर तुम्ही त्या भानगडीत घ्यायचं पडू नका. मूळ मालकाला पकडा. तुम्ही 25 जण एकत्र या, सर्व एकत्र होऊन नवीन लेआउट बार्शी नगरपालिकेमध्ये टाका. रिसर्च तुम्हाला ते परमिशनचं पुढची प्रोसेस होईल. आणि रिसर्च एखादा आर्किटेक्चर किंवा ह्यातलं जर नॉलेजेबल आहे माणूस, त्याचे संपर्क साधून त्यामार्फत हे काम केलं तर चांगलं वाटेल. संतोष टेकणारकर आमचे मित्रच आहेत, आम्ही त्यांना अण्णा म्हणतो. अण्णांनी चॅटिंगद्वारे आम्हाला हे प्रश्न विचारा. अण्णा नमस्कार. 2000 सालच्या अगोदर हातवाड भागात मंजूर गरीब लोक आणि घर आहेत. सन 2000 पूर्वीच्या घरांना परमिशन मिळायला पाहिजे, नाही मिळाली तर त्याला जबाबदार कोण? विषय महत्वाचा आहे ना. पण अडचण काय याच्यामध्ये, 2000 पूर्वी लोकांना माहित होतं, म्हणजे हा कायदा 2000 पूर्वीच्या नंतर नाही, असंच चालत होतं. असंच लोकांना. आणि कसा अण्णा, लोक पण जागृत पाहिजे होते ना. लोकांनी पण तुमची, आपण बघा साधी भाजी जरी मंडईत घ्यायची असेल तर 10 वेळा आपण विचार करतो, त्याला भाजीवाल्याला पाडून मागतो, हे करतो. 10-20 रुपयाची खरेदी असते, जास्तीत 50 रुपयाची असते, तिथं आपण हे करतो. तुम्ही आयुष्य सुखलं विकत घ्यायला 5-6 लाख रुपये, तुम्ही जाऊन बांधकाम विभागाला चौकशी करा ना. रिसर्च महापालिका आहे आपल्या इथं, करा. हे तुम्ही प्लॉट घ्या बाबा, काय हे बरोबर आहे का नाही. तहसीलदार ऑफिसला, महसूल डिपार्टमेंटला चौकशी करा. ठीक आहे, त्या लोकांना माहित नसेल, पण तो देणार जो फसवणूक आहे. जबाबदार म्हणजे आता शासनाला पण म्हणता येईल, आणि शासनाच्या दरबारीच रजिस्टर खरेदी केली होती. म्हणजे शासन खरेदी करतं म्हणून ते पुढची प्रोसेस होते ना. आणि लोकांना खरेदी, अजून पण लोकांना खरेदी करत म्हणजे मालक जरी तुम्ही राईट झाला तर पुढे तुमची उतरवण्याची प्रोसेस ते पुढची लागत नाही. त्यामुळे लोकांना पण ते शासनाने खरेदी करत देतं म्हणलं ते पुढे चाललंय. तसंच आणि घेणार की थोडं माहिती पण घेतली असते तर हा प्रश्न आलाच नसताना. थोडं वेट अँड वॉच करावं लागेल. काहीतरी चांगला निर्णय निघेल 2000 तर लोकांचा फायदा होईल. आणि मान्य आम्हाला गोरगरीब लोकांनीच ह्यामध्ये अडकले अण्णा, त्यामुळं थोडं विचार करू. मित्रांनो, आपलं ए आणि बी झालं. गुंठवारी ए घेतलं होतं आपण, म्हणजे गुंठवारी म्हणजे काय ते पण झालं. बी मध्ये एने प्लॉट म्हणजे काय ते झालं मित्रांनो. अजून मी या वेबिनारच्या द्वारे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो मित्रांनो, हे वेबिनार सोलापूरच्या लोकांना जागृत करण्यासाठी व लोकांची फसवणूक न होण्यासाठी माऊलींमार्फे आयोजित करण्यात आले होते. माऊलींमार्फे नुसतं आम्ही प्लॉट देत नाही, आम्ही त्यांचा विश्वास पण संपादन करतो. आणि लोक जेणेकरून ह्या रिअल एस्टेटमध्ये एक आपलं
जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मग कोण पण असू दे ते विक्री व्यवसाय करणारे, पण ते लोक म्हणजे आपले कुठलेही जरी प्लॉट घेतला तो आमचा ग्राहक असल्यामुळे त्याच्यामुळे कुणाची फसवणूक होऊ नये त्यामुळे हा विषय घेतला होता. आणि तसंच माऊली लँडमार्क तर्फे आमचं ऑफिस मरे चौक दमानीनगर इथं आहे, माऊली लँडमार्क म्हणून. त्या ऑफिसमध्ये जर शुक्रवारी कुठल्याही विषयाचा म्हणजे तुम्ही प्लॉट घेत असाल, फ्लॅट घेत असाल, रोज घेत असाल, बंगला घेत असाल, फक्त आम्हाला मित्रांनो एक अर्धा तास वेळ काढून या. तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल, त्यामध्ये 1 रुपयाची आकारणी घेता येणार नाही. आणि तुम्हाला कुठं प्लॉट तुम्ही घेत असाल ते सांगा, म्हणजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. आपण म्हणजे मी म्हटल्याप्रमाणेच म्हणजे एवढी मोठी आपण स्वप्न विकत घेतो मित्रांनो, आयुष्य गोळा करून लोन काढून 12 भानगडी पाहुण्याकडून पैसे काढून व्याजाने पैसे काढून आपण घर घेतो, स्वप्न विकत घेतो. त्या स्वप्नाला तुमचा तडा जाऊ नये म्हणून हे माऊली लँडमार्कतर्फे एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून मित्रांनो, ज्यामध्ये आमचा कसलाही स्वार्थ नाही आहे, फक्त समाजामध्ये लोक फसू नये. आणि हे आम्ही देशाच्या उद्धाराचंच काम करतो मित्रांनो. का की जे गुंतवणुकीमध्ये प्लॉट घेतले आता हे उद्या बंद झाल्यावर याच्यामध्ये केसेस होणार, फ्रॉड होणार. केसेस झाले म्हणजे कोर्टाचं काम वाढणार, कोर्टाचं काम म्हणजे शासनाचा व्यय वाढणार. म्हणजे आम्ही एक देशाचंच कामच करतो आहे मित्रांनो. आम्हाला ठाम सांगण्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण की त्यामध्ये जेव्हा फ्रॉड होईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जाणार. कोर्टाचं काम वाढलं म्हणजे सर्व झालं, त्यामध्ये शासनाचं सर्व यंत्रणा आली, सर्व आलं. त्यामध्ये हे देशाच्या हिताचं खूप वाईट आहे आणि एकमेकांमध्ये दुश्मनी आली. जो समाजामध्ये एकोपता प्रेम पाहिजे ते राहणार नाही मित्रांनो, कारण की एकमेकांमध्ये चीट होणार. कारण की आर्थिक व्यवहार हा माणसाने कसे पैसे कमवले, कशा पद्धतीने त्यांना ते साठवलेले खर्च येतं, त्यामुळे त्या मनामध्ये चीड असणार आहे. त्याच्यामुळे हे आम्ही खरंच एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून काम करतो आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की आम्ही हे आमच्या टीमतर्फे आमच्या ऑफिसतर्फे हे काम करतो. तरी हे वेगळे कसे वाटले चॅट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्हाला ऊर्जा मिळेल पुढच्या वर्षी आणि पुढच्या वेळेला आम्ही नवीन विषय घेता येतील आम्हाला. आणि कुठले विषय तुम्हाला वाटतात आम्ही घ्यावे तरी तुम्ही असे कळवा. आता पुढचा विषय जो आम्ही घेतला आहे, समजा हे गुंठेवारी प्लॉट आणि एनी प्लॉट तुम्हाला नाही कळाला असेल तर आम्ही आता सेकंड पार्ट पण बनवू मित्रांनो. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तरी पण आम्ही हे चॅट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आम्हाला कळालं नाही समजा आम्हाला संपर्क करून क्लिअर झालं तर ठीक, नाहीतर आम्ही दुसरा पार्ट घेऊ. नसेल तर आम्ही पुढचा विषय जो घेणार आहे 7-12 उतारा म्हणजे काय, त्यामध्ये 7-12 मध्ये पण खूप पर्याय आहे. 7-12 उतारा एक म्हणजे काय, 7-12 उतारा 2 म्हणजे काय, 7-12 उतारा 3 म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोक खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे सामान्य माणसाला महसूल खात्यातली माहिती मिळाली पाहिजे आमची अपेक्षा आहे, कारण की हे खूप गरजेचं आहे आणि याची जनजागृती होणे खूप गरजेचं आहे. मी तर म्हणतो प्रत्येक जे बिल्डर लोक काम करतात त्या प्रत्येक बिल्डरांनी प्रत्येक डेव्हलपर्सनी हे लोकांना जागृती केलीच पाहिजे. नुसतं आपले प्लॉट विकणे हा उद्देश न ठेवता जेणेकरून सोलापूरच्या लोकांनी महाराष्ट्राचा विचार नाही, फक्त आपल्या सोलापूरचा विचार केले की आपल्या सोलापूरचे लोक फसू नये एवढा उद्देश आपण ठेवला पाहिजे. आणि हे वेबिनार कसं वाटले चॅट मध्ये कळवा. अजून एक कळकळीची विनंती आहे मी शासनाला या वेबिनारद्वारे म्हणजे कळकळीची विनंती करतो. 2001च्या आतील खरंच गुंठेवारी ज्याची पुरावा आहे, मग पुराव्यामध्ये तुमचं काय काय लागतं गुंठेवारी पुराव्यामध्ये ते पण सांगतो मित्रांनो 2 मिनिटात तुम्हाला. ग्रामपंचायतची टॅक्स पावती तुम्ही लागेल, तुम्हाला त्यावेळेसचा इंडेक्स लागेल 2000च्या पूर्वीचा. तुमचं नोंदणी खरेदी दस्त असेल तरी चालतंय. 7/2000 उतारा असेल 2000च्या पूर्वी तो बी चालेल. मिळकत पत्रिका चालेल त्याची. नसेल तर ते ग्रामपंचायत टॅक्स पावती किंवा त्याचं वीज बिल किंवा टेलिफोन बिल किंवा तहसीलकडून बिल आणि गृहमंचा भूखंड असलेल्या हरकत प्लॉट अलॉटमेंट लेटर अशा ज्या गोष्टी आहेत गुंठेवारीच्या ते 2000च्या आतले असतील तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार करावा. आणि शासनाने आम्ही कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि या लोकांना खरंच न्याय द्यावा. म्हणजे जे 60-70 हजार प्लॉट आहेत आमच्या सर्वेनुसार त्या लोकांना न्याय पण मिळेल. त्यामध्ये पण 2000 आतले असतील तरच त्यांचा गांभीर्याने विचार करावा, कारण की त्या लोकांना कोणीतरी सहानुभूती दाखवलीच पाहिजे. ऍक्च्युली त्यांना हे माहिती नव्हतं, नॉलेज नसल्यामुळे ते अपुरे पडले, त्याच्यामुळे ते फसले गेलेले. त्या लोकांना भेट नक्कीच काढावे. पुढील सेमिनार केव्हा आहे मित्रांनो, आम्ही फेसबुकमध्ये गुगलला म्हणा आम्ही अशी जाहिरात करतो. आमच्या ग्रुपला आमचा ग्रुप पण आहे, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस एक नवीन ग्रुप बनवतो. जेव्हा नवीन करतो त्यावेळेस ग्रुपची आम्ही लिंक पण पाठवतो. त्या ग्रुपमध्ये
जेणेकरून आणि पुढचं अवरेज आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजे आमचा सर्व व्याप पण आहे खूप, आमचा जवळ 3 साईड चालू आहेत, त्या साईडचं लक्ष देऊन परत आमचा ऑफिस स्टाफ बघून आमचा व्यवसाय बघून ह्या गोष्टी सर्व आम्हाला कराव्या लागतात. पण आम्हाला आनंद आहे की आमच्यामुळं एक दोघं जरी फसवणुकीपासून राहिले तर आम्हाला खूप मोठा, म्हणजे ते आम्ही जे मोठा व्यवहार करतो त्यापेक्षा मोठा आनंद आहे आम्हाला. म्हणजे पैसे मिळवणं हाच उद्देश नाही आमचा, की सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये, आणि शेवटी करायचं कशासाठी हो, म्हणजे त्यामुळे हे आमचा उद्देश आहे. आणि पुढचं सेमिनार आमचं 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही घेऊ, तेच तुम्हाला नक्कीच तुम्हाला डिक्लेअर करू. तुमचा मोबाईल नंबर असेल तर सांगणे सर त्यांनी ग्रुपवर टाकला तरी आमच्या चॅट बॉक्समध्ये आम्ही तुमचा नंबर घेऊन तुम्हाला नक्कीच करूया पुढच्या ह्याच्यात. अजून एक जण आहे, खूप खूप छान झाले वेबिनार, अजून 9 वर्ष अशाच प्रकारची माहिती मिळत राहावी हीच अपेक्षा. आपल्याला खूप शुभेच्छा. विराज कांबळे म्हणून आहेत, त्यांनी पण दिले. धन्यवाद सर, कांबळे सर. आणि आता वेळ पण झालेली आहे, 45 मिनिट झालं मी बोलतोय. आणि कुणाला अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच चॅट बॉक्समध्ये सांगा. आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही रोज, फ्लॅट, बंगलो, ओपन प्लॉट कुठेही घेत असला तरी मोफत सल्ला तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये दिला जाईल. कसलाही मोबदला न घेता मोफत सल्ला दिला जाईल. आणि आम्ही जर शुक्रवारी तुम्हाला सकाळी 10:30 ते 6:30 पर्यंत अवेलेबल असू. आमचं ऑफिस जमाननगर मरे चौकामध्ये आहे आणि आम्ही स्क्रीनवर नंबर पण दिलेले आहेत, मोबाईल नंबर, त्यामध्ये आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या ॲड्रेस शोधू शकता. आणि कसं आहे मित्रांनो, आयुष्यात तुम्ही पुंजी लावून घेतलेले असं मी ते मित्रांनो, कारण की खूप आम्ही पण म्हणजे गरिबीतून आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला ती जाणीव आहे काय असते गरिबी. आणि गरिबीतून काही माणूस लास्टला स्वप्न जे बघतो, आणि माणसं आयुष्यातलं शेवटचं स्वप्न म्हणजे शेवटचं ड्रीम म्हणजे घर असतं. माणसाचं लास्ट स्वप्न, गाडी सुरुवातीला घोडा वगैरे सर्व घेऊ शकतो, पण घर जे आहे ते लास्ट स्वप्न असतं. माणसं रिटायरमेंटचं स्वप्न असतं, पूर्ण आयुष्याचे पैसे लावलेला असतो तो. आणि सत्य परिस्थिती बाहेरनं पण पैसे आणलेला असतो, बँकेचं लोन असतं, मित्राकडनं घेतलेलं असतं, पाहुण्यारावळ्याकडनं घेतलं, तेव्हा त्याचं घर होतं. आणि त्या घरामध्येच फसा माणूस, ते किती दुर्दैव म्हणायचं, म्हणजे एवढं आयुष्य लावलेलं असतं माणूस. त्याच्यामुळं हे 8 तास घेतला आम्ही हे वेबिनार करायचं म्हणून केलं. आणि तुमचा खूप जणांना छान रिस्पॉन्स आला, मागच्या वेबिनारपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आला, कारण की हा विषय बी महत्त्वाचा होता. हा विषय खूप महत्त्वाचा होता मित्रांनो. आणि तुम्ही अशीच आम्हाला साथ दिली, त्याबद्दल माऊली आणि मी माऊली झांबरे तुमचे आभार मानतो. आणि हे जे करण्यासाठी आमची टेक्निकल टीम सर्व याच्यामध्ये वेळ दिली, आणि त्यांच्यामुळं मी तुमच्यापाशी पोहोचू शकलो. तसेच आमचे मार्केटिंग, सेल्स, आमचा ऑफिस स्टाफ आणि सर्वांचं यामध्ये हे आहे, कष्ट आहे. म्हणजे एकट्याचं यामध्ये काही नाही आहे, सर्वांचं कष्ट आहे. मी फक्त समोर दिसतो तुम्हाला पडद्यात, काम करतात मित्रांनो. ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फेसबुक कॅम्पेन वगैरे सर्व घेऊन तुमच्याकडे कसे पोहोचायचं होतं, ते पोहोचणारे आमची सर्व टेक्निकल टीम, आमचे ऑफिस स्टाफ, सर्वांचे मी आभार मानतो. आणि असंच आपला नवीन विषय घेऊन आपण भेटूया. तरी पण मी अजून एकदा सांगतो, चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, तुम्हाला हा विषय नाही कळाला तर नक्कीच आमची टीम तुमच्या सोबत आहे. आणि दुसरा विषय आम्ही लवकरात लवकर 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला करू. आणि सर्वांनी एवढा वेळ काढून माझं ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि हे वेबिनार संपलं असं जाहीर करतो.